नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. बघा, या शेतात खूप अशी लवाळ आहे आणि ते केनासुद्धा आहे, परंतु केना मरतो. लवाळ जी आहे ती काही मरत नाही औषधाने सुद्धा, त्यामुळे ती लवाळीचं आपल्याला या ठिकाणी निंदून घ्यायचं आहे. म्हणून म्हटलं चला आता थोडं थोडं का होणार तर आपण निंदू. अजून कोळपणी वगैरे याची बाकी आहे. असं आज आपल्याला या शेतात काम सुद्धा करायचं आहे. हे बघा मंडळी, इकडे आपण आज महादेवाच्या शेतात आलो आहे. ही सोयाबीन बघा खूप छान अशी दिसत होती आणि तण सुद्धा तसंच दिसत होतं. बघा, इकडे तणनाशकची फवारणी अजून बाकी आहे आणि बाकीच्या शेतात आम्ही तणनाशकची फवारणी सुद्धा केली. या शेतात एकदम अशी चांगल्या प्रकारे सोयाबीन सुद्धा निघून आली आणि वांसता असं काही टाकायचं काम सुद्धा पडलं नाही. परंतु थोडंसं पाणी जे आहे तर त्या पाण्याने त्या ठिकाणी मात्र साचलं आहे. तिकडे सुद्धा खूप छान अशी सोयाबीन उगवली होती. हे बघा, इकडे कसं पाणी तर खूप असा पाऊस पडला आणि नेहमीच इथं पाणी असं साचतं. काही सोयाबीन पाण्यात डुबली आणि काही सोयाबीन त्याच्यातली चांगली आहे. बघू मग नंतर. आणि म्हटलं या शेतात थोडंफार जे लवाळ आहे हे बघा, खूप सारे असे जागोजागीच इकडे लवाळसुद्धा होतं आणि केना असेल, दुधी आणि आणखी सुद्धा काही गांजर गवत, हे जे तण आहे हे नक्कीच तणनाशकचं जेव्हा औषध फवारणी केल्या जाते तेव्हा ओडिसी असेल, परशूट असेल हे औषध आता आणले त्यांनी ते नक्कीच तण मरू शकतं. परंतु ही जी लवाळ आहे ही लवाळ निंदली तरी पण काही दिवसानंतर ही वरती येतेच. परंतु म्हटलं आता थोडी थोडी, जे असे जास्त नाही परंतु 10-12 असे खळे आहेत ते आपण आज निंदून घेऊ. शेतात सुद्धा चक्कर होते. हे बघा, हे जी लवाळ आहे ती लवाळ मी निंदत होते आणि अगदी पाऊस पडल्यामुळे खूप असं नरम सुद्धा हे वावर आलं आहे. गांजर गवत या शेतात कमी आहे परंतु केना असा भरपूर आहे. त्या केण्याला जे औषध आहे ते औषध आणलं आहे. उद्या याची फवारणी सुद्धा इकडे घ्यायची आहे. 16-17 दिवस झाल्यानंतर नक्कीच आपण तणनाशकची फवारणी घेत असतो. इकडे सुद्धा आता ही तणनाशकची फवारणी घेणं आहे. नंतर कोळपणी होईल आणि कोळपणी झाल्यानंतर जे समजा तण मेलं नाही ते तण नक्कीच निंदून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे आता ही जी लवाळ आहे ती जर कोळपणी जरी केली वरती येतेच. म्हणून म्हटलं आता ही लवाळ निंदून घ्या. म्हणून असे 5-6 या शेतात असे जागोजागीच असे खळे आहेत ते निंदणं सुरू आहे आणि शेतात चक्करसुद्धा झाली. पाऊस पडल्यानंतर, पेरणी झाल्यानंतर घरी अजिबात करमत नाही. शेतात अगदी खूप छान असं वातावरण राहतं आणि पाऊस पडल्यामुळे खूपच असा माल अगदी चांगला दिसत होता. आणि हे बघा, हे जे धुऱ्यावर आम्ही या ठिकाणी ग्लासील औषध मारलं होतं त्याचा 100% रिझल्ट या ठिकाणी भेटला आहे. आणि पूर्ण तण हे धुऱ्यावरचं सुद्धा वाळून गेलं. त्यामुळे याची काळजी ही तेव्हाच घ्यावी लागते. नाहीतर तण जर मोठं झालं बियावर आल्यानंतर नक्कीच आपल्या शेतात भरपूर असं हे तण हे शेतात उगत असतं. आणि तणाचं जे नियंत्रण आपल्याला ठेवायचं जर असलं हे धुऱ्यावरचं औषध मारणं अगदी जरुरीचं आहे. तेच आम्ही मात्र वेळेवर फवारणी घेतली. त्यामुळे पूर्ण शेतातले धुरे हे पूर्ण असे वाळून सुद्धा गेले आहेत. आणि या ठिकाणी मी पाहत आहे की कुठे कुठे लवाळ आहे आणि ती लवाळ नक्कीच मी या ठिकाणी आज निंदून घेणार आहे. आज मी एकटीच शेतात इकडे आली होती. तिकडच्या शेतात जे पूर्ण निंदायचं आहे तेव्हा मला भरपूर सुद्धा सांगावं लागणार आहे. इकडे जास्त करून जो ओटा आहे त्या ओट्यावर मी तिकडच्या शेतातून जी भाजी आणली होती ती भाजी सुद्धा इथे ठेवली आहे आणि आता जाणार आहे घरी. बघा, आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, ही ताजी भाजी आणली आहे
आणि हीच भाजी आज आम्ही बनवणार आहे. शहरातली अगदी लगेच एका तासातच भाजी आणून लगेच भाजी बनवायची म्हटल्यावर तर हे शेतकऱ्याचंच नशीब